आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव। महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथे परंपरेचा साज तिथे रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण। शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर 20 दिवसांनंतर सुखरूप पृथ्वीवर परतलेत। सुमारे 23 तासांच्या प्रवासानंतर ड्रॅगन अंतराळयान स्प्लॅशडाऊनद्वारे काल दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले। शुभांशु यांनी मोहिमेदरम्यान 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला असून यामध्ये भारतातील 7 प्रयोगांचा देखील समावेश होतो। राज्यातील अपूर्ण असणारे अनेक सिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात येते। तापी खोऱ्यामध्ये मेगा रिचार्ज प्रकल्प राबवण्यात येत असून यासाठी मध्य प्रदेश सरकार सोबत सामंजस्य करारही करण्यात आलाय। बळीराजा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिली आहे। फॅशन शो मध्ये दाखवलेली पादत्राणे ही कोल्हापुरी चप्पलच असल्याचं मान्य करत कोल्हापुरातील चप्पल व्यावसायिकांना जगभरातील बाजारपेठेचा फायदा मिळवून देण्याबाबतचे आश्वासन इंटरनॅशनल ब्रँड प्राडाच्या शिष्टमंडळानं दिले। प्राडानं पाठवलेल्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं कोल्हापुरातील कंदलगाव आणि कागल येथील महिला कारागीर चप्पल क्लस्टर केंद्राला भेट देऊन येथील कामांची माहिती घेतली आहे। बारामती जवळील दी सासवड माळी शुगर फॅक्टरी आणि शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटी या दोन्ही संस्थांच्या सभासदांकडून परंपरेप्रमाणे भाटघर आणि वीर धरणाच्या जलाशयाचं पूजन करण्यात आले। ब्रिटिश काळात भाटघर आणि वीर धरण बांधून झाल्यावर त्याच्या पाणी वाटपासाठी राज्यात पहिली शेतकऱ्यांची पाणी पुरवठा सहकारी संस्था स्थापन झाली। तेव्हापासून या संस्थांची ही जलपूजेची प्रथा असून ती अद्याप या दोन्ही संस्थांच्या सभासदांनी जोपासली आहे। दशावतारी खेळ आणि आखाडी उत्सवाचे सिन्नर तालुक्यात आयोजन करण्यात आले। स्थानिक कलावंतांच्या सहभागातून दशावतार म्हणजे श्री विष्णूच्या 10 अवतारांचं सादरीकरण या उत्सवात करण्यात येत असून कलाकारांनी धारण केलेली पुराणातील देवी देवतांची विविध रूपे भाविकांना मंत्रमुग्ध करतायत। हलगी आणि पिपाणी या पारंपरिक वाद्यांच्या तालावर स्थानिक कलावंत कलेचे सादरीकरण करत असून रात्री 8 वाजेपासून सुरू होणारे दशावतार सादरीकरण पहाटेपर्यंत सुरू असते। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता या आठवड्यात जारी होणार आहे। मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जुलैच्या त्यांच्या बिहार भेटीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये ट्रान्सफर करतील। या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात। प्रसिद्ध गायक अरिजित सिंग आता दिग्दर्शनातही पदार्पण करणार आहे। अरिजित लवकरच एका मोठ्या बजेटच्या जंगल ॲडव्हेंचर थीमसह दिग्दर्शनात पदार्पण करणार असून त्याने स्वतः या चित्रपटाची कथा लिहिली आहे। या चित्रपटाची निर्मिती महावीर जैन करत असून भारतातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन हा अनोखा जंगल साहसी चित्रपट बनणार आहे। लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मधील क्रिकेट सामने 12 जुलै 2028 पासून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। यातील पदक सामने म्हणजेच सेमी फायनल आणि फायनल 20 आणि 29 जुलै रोजी खेळवले जातील। बहुतेक T20 सामने एका दिवसात 2 होणार असून ते सर्व सामने अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 9 आणि संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतील। विशेष म्हणजे क्रिकेटसाठी पोमोना शहरात एक तात्पुरते स्टेडियम बांधले जाणार असल्याची माहिती ऑलिम्पिक समितीने दिली आहे। या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया। अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।